नेहमी म्हणून, कारण हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आहे. इथं एकटा बैल पळून चालत नाही, जोडीदाराची साथ लागते. जोडीदार साथ देणार असून चालत नाही, ड्रायव्हर तसा लागतोय. आणि तिघे गाड्या सुटल्या सेमी 6 सुटला. लढत चालू आहे. अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व कडन त्यानं परत एकदा सिद्ध करून दाखवलं. थांबलोय म्हणजे मी अजून काय संपलो नाही. अजून तीच रग, तोच जोश आणि तीच दहशत अंगे असा गावठ्या बैलाचा देवदूत बकासूराने त्याला मोलाची साथ लाभली. मुंबईचं रॉकेट म्हणून ज्याला संबोधलं जातं. बापाच्या अंगातलं गुण पोराच्या अंगात उतरलं असा घोटकरांच्या मोठ्या सर्जाचा पोरगा, घोटकरांचा सर्जा. सेमीफायनल 6चा निकाल. सेमीफायनल 6चा निकाल. तास क्रमांक 1 वर रवलेली गाडी नासाहेब रसाना मोहिलशेठ धुमाळ सुसगाव यांचा बकासूर आणि सर्जा ही गाडी फायनल साठी पाहत आढळली. आणि तास क्रमांक 4 वर धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न उर्मिलाताई माणिकसर गायकवाड मथुरा फार्म हाऊस चिंचाळे डबल महाराज केसरी नंदा ग्रुप एकनाथदादा कंदू यांचा राजा आणि माऊली ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत आढळली. दोन्ही विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक अभिनंदन. फायनल साठी तास क्रमांक 1 वरती सुंदर अशी गाडी पळाली. उजवीला पळाला नाथसाहेब प्रसन्न मोहितशेठ धुमाळ सुसगाव, नवसेठ साळुंके बलवडी मैदान 2026. मित्रांनो, या मैदानामध्ये सर्वच नंदी हे टॉपचे होते. गटाला सुद्धा, सेमीला सुद्धा आणि मित्रांनो तेच बैल फायनलला सुद्धा होते. तर मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका मोहिलशेठ धुमाळ सुसगाव यांचा बकासूर आणि त्याच्यासोबत बब्या होता. मित्रांनो, लखन सुद्धा होता, त्याच्यासोबत भुंगा होता. मित्रांनो, राजा होता आणि अपराजित जोड म्हणून ज्या जोडीची ओळख होती असा पुसेगाव मैदानातील हिंदकेसरी जोड सचिन आणि लक्षसुद्धा होते. मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका बकासूरची गाडी मित्रांनो मधून लागली होती. आणि मित्रांनो, गाडी ही मधून लागली की सर्वांनाच माहिती आहे काय होतं ते. 1 नंबर हा फिक्सच असतो. तर मित्रांनो, त्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की मधल्या फाटीत असला की 1 नंबर हा तोच करू शकतो. असा मोहिलशेठ धुमाळ सुसगाव यांचा द्वादशम हिंदकेसरी बकासूर आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका देव बकासूर.